सर्वांना आमच्या पाटील परिवारातर्फे नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। हा नवीन वर्ष सर्वांना सुखाचा, आनंदाचा, समाधानाचा आणि भरभराटीचा जावो हीच देवाकडे प्रार्थना। हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल। सो सर्वांना हॅपी गुढी पाडवा। आणि आता आम्ही गुढी सजवतोय, तर तुम्हाला मी दाखवते मम्मी कशी गुढी लावते। पण प्रत्येक वर्षी डॅडीला करतात, आणि आता डॅडीला थोडं बरं नाही, डॅडीची तब्येत खराब झाली म्हणून आता मम्मीवर सगळं काम नाही येतील हेल्प करायला। तर काय ते आल्याशिवाय गुढी त्यांच्याच हातून लावायची, तर मी थोडंसं प्रोसेस करते, बाकीचं ते करते। यावेळेस आम्ही थोडीशी मागच्या वर्षी पण आपण ब्लॉग केलेला पाडव्याचा, पण हे नव्हतं दाखवलं आपण। मागच्या वर्षी आपण भरपूर काय काय केलं। तर गाईज मम्मीची तयारी पण नीट झालेली नाही ना मम्मी, अजून काय करायचं? नको, तयारी नाही करायची यावेळेस जरा साधी सिंपल पण तरी पण भारी दिसते आम्ही। भारी ते लोकांना सांगायचं, आपणच सांगायचं, मी बोलून एका वेळेस। तर आता गाईज थोड्या वेळात पालखी पण येणार आहे, त्यामुळे एक्सायटेड आहे। साईबाबाची पालखी येणार आहे। गेल्या वर्षी तर साड्या घातल्या होत्या, गेल्या वर्षी मस्त साडी घातलेली तिघींनी नाही, मी तर साडीच घालते ना। तुम्ही तिघींनी पण घातलं ना, ते दोघींनी घातलं, तुम्ही का ड्रेस घातलेला मला, तर म्हणून मला लागते। कसं सगळ्यांना हॅपी न्यू इयर। कडू सर्व याचा लिंबाचा पाला त्याला बांधायचा, आंब्याचा पाला, लिंबाचा पाला, आपला मराठ्यांचा न्यू इयर आहे आज। हॅपी न्यू इयर। तर गाईज तुम्हाला ॲनिव्हर्सरीचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा लवकर। पालखी आलेली आहे खाली, आणि आता मी चाललोय पालखीला पाया पडायला। चलो अभी नीचे तुमको मैं दिखाती हूँ पालखी। डॅडी तो बघा, डॅडी चालले तयारी करून। नाही तर बघा आई, ही आमची मोठी आई। आईने आणलं तीन चपला, वेगळे घालाय। आई आली फॅशन आहे, वेगवेगळी काही लोक एक पाय स्लीपर, एका पाय बूट पण घालतात। वेगवेगळ्या घाल बरं घातल्या मी आईची काली आहे ना तुमची सारखी, त्याची काली होती ना, तर काली आहे तू, तर कालीवाली 7-8 नंबर ती भेटच नाही, मग या आणली चमच्याची, म्हणून टाइम
मॉडर्न आई आमची. म्हणजे तुम्ही पाहुणे नाही घालवतात, पाहुणे घालवतात. आईचे पहिलेचे फोटो बघ. नाही आई. आई चैन देईल मला आता पण. आई लग्नाला आता आज दिला भावाचा. आई मला ती चैन देते ना. आईला भाईची माल करली घेतली नाही तुला त्याला दिसून काय येतील ना मांडत तुम्ही झालं ना, त्याने सांगायला लागले. फोटो काढले मध्ये त्याचं आम्हा स्वतःहून देत नाही, मग मागायलाच लागतं नाही, ना. स्वतःहून कोणीच देत नाही. स्वतःहून कोणीच वस्तू देत नाही. बरोबर आहे. ही गोष्ट खरी आहे. नाही तू देशील ना स्वतः. नाही बाबा. स्वतःहून मी काहीच देणार नाही कोणाला. गुंडला गुंडवलं. अरे बघा ब्लॉग मध्ये कॅप्चर झालं का आई देणारच आहे. मम्मी काय करू मग मला कोणी नाही म्हणलं मम्मी मागायला लागेल. मी तोंडावर सांगतो सगळ्यांचे. एकाला दिले नको, दुसऱ्याला नको आई. द्यायचे. एकाने दिले हो ना. गाईच बघा पाहुणे आलेली आहे. इथं काहीच गर्दी नाही. आता इथे आलं बघा तुम्ही गर्दी. घरी आहे का? नंतर फोन करतो.
माझी चप्पल तापले, जसं जमिनीवर चालतो तसे माझी ब्राईटनेस एकसारखी लोलो होते कारण की इथे जामच ऊन आहे, ओव्हर ऊन आहे गाईज. तर गाईज आपला ब्लॉग कसा झालाय ते नक्की कमेंट करा आणि आमची पालखी कशी वाटली चिकनगडची ते पण कमेंट करा. खूपच गर्दी होती आणि खूपच तसंच ऊन पण आहे. पब्लिक बघू शकता, चिकनगडची नाही बाहेरची पण पब्लिक इथे येते पाया पडायला. आणि दर पाडव्याला आमची पालखी अशी निघते. ब्लॉग बनणार आहे आता, दर पालखीला ब्लॉग येणार आहे. दरवर्षी ब्लॉग येतो आपला. मागच्या वर्षी कसं झालेलं लुक, साडी आम्ही घातलेली मस्त. काहीच घाम बघू शकता, जाम थकलो, एवढा ऊन आहे ना. आणि डॅडीने तर चप्पल पण नाही घातली, किती चटके लागले असे विचार करा. मला मम्मीने दिलं ताट धरायला हातात, म्हणजे पाय एवढे चटके लागत होते पायाला. डॅडीनं बोलली डॅडी पटकन ताट धरा आणि मला पाया पडू द्या. डॅडीने मला पाया पडायला भेटणार होतं. आणि माझा मोबाईल नुसतं बंद होतोय, नुसतं हँग होतोय. एवढी गरमी आहे, मोबाईल पण माझा फुल तापलेला आहे. तर मी बोलते ना ती ब्लॉगमध्ये तरी पण मोबाईल बंद होतोय. क्या करू. चला घरी जाऊन चार्जिंग करते मोबाईलला, मग ब्लॉगिंग करते. आता मम्मी आल्यावर जेवण बनवेल, मग जेवण तयार होईल. आता बघा मोबाईल बंद होईल टुपुक. तर गाईज घरी आली, जेवायला बनवलं मम्मीने, जेवलो आणि नंतर लक्षात आलं का ब्लॉग नाही बनवला. भूल गई मी गाईज, सॉरी, विसरली जेवणाचा ब्लॉग काढायला, डोक्यातूनच गेला. मग नंतर मी रील्स करत होती, नंतर लक्षात आलं अरे काहीतरी विसरली मी. मग नंतर लक्षात आला अरे यार ब्लॉग राहिला आता. आणि मम्मीला समजलं आता मी ब्लॉग काढायला विसरले, तर मम्मी मला जाम ओरडेल आता. पण काही नाही, आता काय करू. तर आता मम्मी डॅडी थोडी विश्राम करतात, विश्राम करू द्या, झोपल्या जाता. नंतर आता उठतील, तशी मम्मीला काय झोप नाही लागत आणि डॅडीना पण झोप नाही लागत. तर आता काहीच आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, लवकरच भेटूया. तर लवकर कधी येईल काय माहिती. तर गाईज श्रुती पाटीलचं ब्लॉग कसा वाटतोय ते कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही जुने असतील तर माझे जुने व्हिडिओज बघा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला मी ब्लॉग टाकेन ते नोटिफिकेशन्स येत राहतील. बाय बाय, हॅपी गुढीपाडवा. नववर्षाची तुम्हाला हार्दिक शुभकामना आणि तुमचं असं नववर्ष खूप चांगलं जाऊ दे, खूप हॅपीनेस तुमच्या लाईफमध्ये येऊ दे, पूर्ण कलरफुल लाईफ होईल तुमची. बाय बाय.